नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील शिखरांची माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर आहे कळसुबाई, ज्याची उंची आहे 1646 मीटर आणि ते अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येते. त्याखालोखाल आहे साल्हेर शिखर, ज्याची उंची आहे 1567 मीटर, ते नाशिक जिल्ह्यामध्ये येते. त्यानंतर महाबळेश्वर शिखर, त्याची उंची आहे 1438 मीटर, ते सातारा जिल्ह्यामध्ये येते. त्याखाली आहे हरिश्चंद्रगड, ज्याची उंची आहे 1424 मीटर आणि ते अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येते. त्याखाली आहे सप्तशृंगी, ज्याची उंची आहे 1416 मीटर आणि ते नाशिक जिल्ह्यामध्ये येते. त्याखालोखाल आहे तोरणा, तोरणाची उंची आहे 1404 मीटर आणि ते पुणे जिल्ह्यामध्ये येते. त्याखालोखाल आहे अस्तंबा, अस्तंबाची उंची आहे 1325 मीटर आणि ते नंदुरबार जिल्ह्यामध्ये येते. त्याच्याखाली आहे त्र्यंबकेश्वर, त्र्यंबकेश्वरची उंची आहे 1304 मीटर आणि ते नाशिक जिल्ह्यामध्ये येते. त्याच्याखाली आहे तौला, तौलाची उंची आहे 1231 मीटर आणि ते नाशिक जिल्ह्यामध्ये येते. त्याखालोखाल आहे वैराट, वैराट शिखराची उंची आहे 1177 मीटर आणि ते अमरावती जिल्ह्यामध्ये येते. त्याखाली आहे चिखलदरा, चिखलदराची उंची आहे 1115 मीटर आणि ते सुद्धा अमरावती जिल्ह्यामध्ये येते. त्याखालोखाल आहे हनुमान, हनुमानाची उंची आहे 1063 मीटर आणि ते धुळे जिल्ह्यामध्ये येते. ही शिखरे लाईनीनुसार लक्षात ठेवण्याची एक ट्रिक आहे. कसा मी हसतो. क वरून कळसुबाई, सा वरून साल्हेर, म वरून महाबळेश्वर, ह वरून हरिश्चंद्रगड, स वरून सप्तशृंगी, त वरून तोरणा. अशा आपण ट्रिकनुसार ही संपूर्ण शिखरे उंचीनुसार लक्षात ठेवू शकतो.